नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई, लिपिक, ड्रायव्हर आणि स्टेनो पदासाठी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्राची संपूर्ण माहिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाचे नियम कोणतीही सबब यामध्ये ऐकली जात नाही. त्यामुळे कठोर नियम लक्षात ठेवा की भरती प्रक्रिये कागदपत्राबाबत अत्यंत कडक नियम आहेत. कोणतेही कागदपत्र कमी असल्यास थेट अपात्रता ठरवलं जातं. त्यामुळं काय सोबत ठेवायचं लक्षात ठेवा, सर्व मूळ कागदपत्र, त्याच्या प्रमाणित छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपी, मुलाखतीच्या वेळी हे दोन्ही सेट असणं अनिवार्य आहे. आता लक्षात ठेवा की तुमची फाईल नेमकी कशी तयार करायची आणि त्याचे 4 भाग नेमके कशा पद्धतीचे आहेत. सर्वात महत्वाचा आहे जन्मतारखेचा पुरावा, दुसरा आहे एज्युकेशनल शैक्षणिक कागदपत्र, तिसरा आहे सामाजिक आणि अधिवास आणि तिसरं आहे विशेष कागदपत्र किंवा इतर तुमचे जे कागदपत्र आहेत तर त्या संदर्भाबद्दलचं आपण ह्या 4ही भागातलं व्यवस्थितरित्या आपण माहिती पाहूया. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा जन्मतारखेचा पुरावा. इथं सर्वाधिक चुका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या होतात. म्हणजे काय चालते हे लक्षात ठेवा, काय ऍक्सेप्टेड आहे. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे जे टीसी तुमच्याकडे आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट, ते असलं, त्याच्यावर जन्म डेट असते. 10वीचं प्रमाणपत्र, प्रमाणपत्र म्हणजे गुणपत्रक नाही, गुणपत्रावर डेट ऑफ बर्थ नसते, पण ते हा जे ह्याचं जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट, सनद ज्याला आपण म्हणतो 10वीची, त्याच्यावर मात्र काय असतं, जन्म डेट असते, म्हणून ते असणं, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. या 3 पैकी किमान एक कागदपत्र असणं अनिवार्य आहे. आता काय चालणार नाही, तुम्ही म्हणाल की आधार कार्डवर जन्म डेट असते, आधार कार्ड चालेल का? बिलकुल चालणार नाही. पॅन कार्डवर जन्म डेट जरी असेल तरी ते देखील चालणार नाही. आधार किंवा पॅन कार्डवर जन्मतारखेचा पुरावा म्हणून काय केलं जातं, ग्राह्य धरलं जात नाही. ही गोष्ट नमूद ठेवा. दुसरं आहे की शैक्षणिक कागदपत्र. आता आपण अगोदर काय करूया, शिपाई पदांसाठीची विशेष सूचना पाहू, म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र याबद्दल. म्हणजे 7वी पास अनिवार्य आहे शिपायांसाठी. 7वीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे नसेल तर शाळेत जा, त्वरित तुमच्या शाळेत जाऊन ते काढून घ्या. किंवा इतर वर्ग असतील की 8वी असेल, 9वी असेल, ते प्रमाणपत्र नसेल तरी चालेल, पण 7वीचं प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे. म्हणजे 25 ते 27 गुण आहेत आणि घाबरू नये, तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कागदपत्र ही काय करायला पाहिजे, आपण मुलाखतीसाठी जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. आता लक्षात ठेवा की शैक्षणिक कागदपत्र 10वी किंवा 12वी पदवीधर यामध्ये लक्षात ठेवा की गुणपत्रक म्हणजे 10वीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे सनद, मार्क मार्क मेमो आणि सनद ही 10वीची असली पाहिजे. तसंच मार्क मेमो आणि सनद ही 12वीची असली पाहिजे. पदवीचं जे आहे ते सर्व कागदपत्र ऑल सेमिस्टर म्हणजे पूर्वी जे काही विद्यार्थी जुने असतील तर त्यांच्यासाठी वार्षिकच होते की दर वर्षाला एक परीक्षा, असे 3 सर्टिफिकेट असायचे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर वाईज परीक्षा आहे तर त्यांना 6 सेमिस्टरचे मार्क मेमो हे तुमच्या जवळ असणं अनिवार्य आहे. म्हणजे हे एक महत्वपूर्ण लक्षात ठेवा. दुसरं आहे की कन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणजे जे डिग्री सर्टिफिकेट आहे, ते अनेक पदवीधरांकडे हे प्रमाणपत्र नसतं. जर नसेल तर ते विद्यापीठातून काढून घ्या. हे नसताना फाईल ही काय झाली केली जाते, अपूर्ण मानली जाते. उल्लेख करतो. सर्वात महत्वाचं आहे की सामाजिक अधिवास प्रमाणपत्र. आदिवासमध्ये लक्षात ठेवा की महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांसाठी हे डोमेसाईल प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे. जातीच्या दाखल्याच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, ज्यांनी वयाची सवलत घेतली आहे त्यांच्यासाठी जातीचा दाखला हा अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, सध्या फक्त कास्ट सर्टिफिकेट मागितलंय. कास्ट व्हॅलिडिटी सक्ती आता केलेली नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आता विशेष प्रकरणामध्ये किंवा चारित्र्य प्रमाणपत्राच्या संदर्भात लक्षात ठेवा, जर तुमच्या नावात बदल असेल तर राजपत्र किंवा जे गॅझेट आहे तर ते असणं अनिवार्य आहे. महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटवर असणारी नोंद ते असणं आवश्यक आहे. आता चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये 2 प्रतिष्ठित व्यक्तींच्या सह्या असलेलं प्रमाणपत्र. अट आहे की हे प्रमाणपत्र जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेत असावं. पण आता लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित व्यक्तींच्या सह्या म्हटल्यानंतर नेमकं प्रतिष्ठित म्हणजे नेमकं कोण? ज्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे शिक्का आहे, ही व्यक्ती प्रतिष्ठित मानली जाते. म्हणजे कोणतं? पोलीस पाटील असतील,
ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, उपसरपंच असतील, तर हे काय आहे, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपल्याला सांगता येईल. किंवा एखादा शासकीय नोकरदार आहे परंतु त्याच्याकडे शिक्का आहे, अशा व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील किंवा इतर, त्यांचे फक्त आठ लक्षात ठेवा की त्यांच्याकडे शिक्का असणं हे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी केली असल्यास एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा की अर्जातले दावे आणि हॉल तिकीट विसरू नका. म्हणजे काय, ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जी काही माहिती दिली आहे, उदाहरणार्थ अनुभव सर्टिफिकेट, विशेष कौशल्य, त्या प्रक्रियेला पुष्टी देणारे सपोर्टिंग डॉक्युमेंट, म्हणजे तुम्ही तोंडी चालणार नाही, तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि नुकत्याच झालेली आता जी परीक्षा आहे तर त्याचं ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. फाईलमध्ये ठेवा पडताळणीच्या वेळी, हेही अत्यंत महत्वाचं असतं. आता ह्याचा स्क्रीनशॉटच काढून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तयार करायचे आणि हे तयार करत असताना ओरिजिनल कागदपत्राचा एक सेट आणि त्याच्या प्रती आहेत दुसऱ्या 2 सेट ऐवजी 3 सेट काढून ठेवा. 2 जर एक आपल्याकडे एक्स्ट्रा असावे आणि 2 त्यांना जर पाहिजे असतील तर ते असू द्या. म्हणून लक्षात ठेवा की सर्वांसाठी काय आहे, टीसीजे आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट हे असावं किंवा 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र असावं किंवा जन्म प्रमाणपत्र असावं. यापैकी एक कोणतेही असावं, हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. 7वीचं गुणपत्र जे शिपायांसाठी हे महत्वाचं आहे. 10वीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र म्हणजे सनद ही लिपिक, ड्रायव्हर आणि इतरांसाठी आहे. पदवी गुणपत्र आणि कन्व्होकेशन म्हणजे डिग्री हे पदवीधरांसाठी हे आवश्यक आहे. डोमेसाईल महाराष्ट्रातल्या सर्वांसाठी हे आवश्यक आहे. जातीचा दाखला वय सवलत घेणाऱ्यांसाठी हे आहे. चारित्र्य प्रमाणपत्र सर्वांसाठी हे जाहिरातीनंतरच आहे. गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र नावात बदल असल्यास हेही आवश्यक आहे. एनओसी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज लागू असल्यास हेही अनिवार्य आहे. आणि परीक्षेचं हॉल तिकीट हे सर्वांसाठी हे आवश्यक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे सर्व कागदपत्रांची तयारी ठेवा आणि मुलाखतीसाठी तुम्ही तयार ह्या बंच केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे की आता आगामी सुवर्ण संधी आहे, तयारी आहे. आदिवासी विकास विभाग भरती पण आली. चौकीदाराच्या जवळजवळ 478 जागा आहे. पगार जवळजवळ 25 ते 30,000 रुपये. संधी सोडू नका. अर्ज देखील कमी येण्याची शक्यता आहे. म्हणून हाही तुम्हाला वेळ असेल तर फॉर्म भरा आणि तुम्हाला मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.